आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। केतन अग्रवाल हत्येसाठीच्या चॅटमध्ये कोडवर्ड आहे आणि निकनेमचाही वापर केला गेल्याचं समजतंय। सांकेतिक भाषेत केलेल्या संभाषणाला डिकोड करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। पोलिसांना सिया आणि चेतनची कोठडी वाढवून हवी होती। चेतनच्या मोबाईलमधून डिलीट झालेला डेटा परत मिळवण्यात यश मिळालेलं आहे। सियाच्या घरातून 1 वर्ष जुना मोबाईलही जप्त करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, या चॅट मध्ये नेमका काय आढळलंय? कोडवर्ड निकनेम नेमके काय आहेत? नक्की काल जेव्हा सिया आणि चेतनला कोर्टात हजर करण्यात आला होता त्यावेळी पोलिसांना त्यांच्या तपासात काय प्रोग्रेस झालेला आहे त्याबद्दल त्यांनी कोर्टाला माहिती दिली। त्या माहिती देत असताना पोलिसांनी सांगितले की आम्हाला या दोघांचे चॅट्स जे काही डिलीट करण्यात आले होते ते रिकवर केलेलं आहे आणि ते रिकवर केल्यानंतर त्यात आम्हाला बऱ्याच असे संभाषण आहे ते कोडवर्डमध्ये आहे, म्हणजे सांकेतिक भाषांचा वापर करण्यात आला आहे, तर काही निकनेमचाही देखील वापर करण्यात आलेला आहे। ते नेमका कशाबद्दल आहे, त्याचा उद्देश काय आहे, काय संभाषण करत होते हे समजून घेण्यासाठी दोन्ही आरोपींना एकमेकांच्या समोर बसवून याबद्दलची प्रश्न त्यांना विचारायचा आहे। मात्र कोर्टाने पोलिसांची ही बाजू ऐकली तरी देखील या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे। याचबरोबर पोलिसांनी असंही सांगितलं जेव्हा ते सियाच्या घरी गेले होते तिथे त्यांना 1 वर्ष जुना तिचा फोनही देखील मिळालेला आहे। मात्र 1 वर्ष जुना फोन असल्याने कारण की ह्याच्या जी माहिती समोर आलेली आहे ती दिवाळीच्या पार्टीच्या वेळी सिया आणि चेतन भेटले होते आणि ही घटना 1 वर्षच्या कमी पिरियडची आहे। त्यासाठी तो एवढा महत्त्वाचा असेल का याबद्दल पोलीस आता विचार करत आहे। मात्र ह्या केसमध्ये सर्वात मोठा इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट हाच आहे की दोघांचे चॅट्स रिट्रीव्ह झालेला आहे। मात्र पोलिसांना जे अडथळा निर्माण होत आहे की त्यात कोडवर्ड आणि जे निकनेमचा वापर करण्यात आलेला आहे ते कशाबद्दल करण्यात आलेला आहे ते डिकोड करण्याचं काम सध्या पोलीस करत आहे। जी नक्कीच हे चॅट डिकोड केल्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। सूरज, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।